कायद्याशी कोणी खिलवाड करतील तर कायद्या त्यांच्यासोबत खिलवाड करतील। की जेव्हा जेव्हा नवीन सीपी येतो आल्यानंतर त्यांना एक सांगायचं असतं की बाबा मी आता आलोय आणि आय एम व्हेरी स्ट्रिक्ट, किंवा एक भावना अशी पण आहे की नाही रे ते आलेले सांगतात, मग त्यांना सांगायचं असतं की मी किती कडक आहे आणि मग त्याच्यानुसार त्यांचे रेट्स वाढतात वगैरे। 4,000 कोटी रुपयाचे अंदाजन ड्रग्स आम्ही जप्त केली। का पोलीस काही करत नाहीत? त्यांना सगळं माहीत असतं, कॉलेजच्या मुलांना माहीत असतं कुठे काय मिळतं, तर पोलिसांना का कळत ही तलवारांनी केक कापणे। खरं आम्ही वेट करत आहे की कोणी अशा प्रकारचे हे करतील। तुम्हाला असं वाटतं मधल्या काळामध्ये मुंबईमध्येच एक एन्काउंटरचं पर्याय शोधला गेला होता की हे संपवा आता, त्याशिवाय शक्य नाही आहे, हे पुण्याच्या केसमध्ये तुम्हाला असं वाटतं? मी बिहारचे, दिल्लीला एज्युकेशन, महाराष्ट्रात आमची हे झाले तर सर्वप्रथम एक टार्गेट असते, एक प्रेशर असते की मराठी शिकायचे। IPS झालात, फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालात, तर तुमची जी ओरल होती तिथं तेव्हा काय प्रश्न विचारला गेला होता? नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। फार वेळ घेत नाही, आज खूप स्पेशल गेस्ट आपल्यासोबत आहेत पुण्याचे पोलीस कमिशनर अमितेश कुमारजी। सर नमस्कार। नमस्कार सौमित्र, नमस्कार। आणि तुम्ही शोवर आलात, मला खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं। सरांशी खूप दिवसापासून मला बोलायचंच होतं आणि तो योग आला। बोलायचं काय होतं तर सरांनी जेव्हा चार्ज घेतला ते घेतल्यानंतर सरांनी एक खूप मोठं पाऊल उचललं। त्या उचलल्यानंतर सगळ्याच पुणेकरांना आनंद झाला। कुठलं पाऊल होतं ते तर पुण्यातली जी काही मोस्ट वॉन्टेड किंवा चर्चेत राहणारी मंडळी आहेत त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र बोलवलं आणि एक वॉर्निंग दिली होती। दॅट वॉज अ व्हेरी गुड स्टेप सर। तर त्यानंतर मला असं वाटलं यार इस बंदे को मिलना चाहिए की कुछ करके दिखाएगा सिनेमाच्या स्टाईलमध्ये। तेव्हापासून मला सरांशी बोलायचं होतं आणि आज तो योग आला सर। खूप खूप थँक्यू। सुरू करण्याआधी मित्रमणेतर्फे एक छोटीशी भेट मी सरांना देतो आणि मग आपण कॉन्व्हर्सेशन सुरू करूया। पुणे कॉटन कंपनीतर्फे एक छोटीशी भेट आहे। थँक्यू। आणि तुमच्या इतक्या छान ऑफिसमध्ये आणि इतक्या छान घरामध्ये हा एक पेबल दिया आहे सर। हा तुम्हाला आवडेल आणि बुक मार्क। थँक्यू सो मच। ही एक छोटीशी भेट आमची आठवण राहील। थँक्यू। तर सुरू करूया आपण। पहिला प्रश्न हाच आहे की सगळ्या पुणेकरांच्या मनात आहे की तुम्ही आल्यानंतर ही जी स्टेप घेतली तर काय थॉट होता त्याच्या मागे आणि ती का घ्यावीशी वाटली सर? हो, पुण्याला ज्यावेळी आमची बदली नागपूरवरून झाली, खरं नागपूर पण एक स्ट्रीट क्राईम्स किंवा व्हायलेंट क्राईम्स, बॉडी ऑफेन्सेस याच्यामुळे नागपूर पण पूर्वी चर्चामध्ये राहायचे। आता हळूहळू नागपूरमध्ये जे नेहमी क्राईम कॅपिटलचे टॅग होता ते काढण्यात पोलीस दलाला यश मिळाला होता। नंतर आम्ही ज्यावेळी पुण्याला आलो तर पुण्याला पण अशा प्रकारचे स्ट्रीट क्राईम्स मोठ्या प्रमाणात आहे, गँगस्टर्सचे ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात आहे, अशा प्रकारची एक पब्लिक परसेप्शन होती, अशा प्रकारची एक माणसात अशी भावना होती। आणि खरं स्टॅटिस्टिक्स पाहून पण अशा प्रकारचे दिसून येत होता की गँगस्टर्स किंवा मोकावर मोठ्या प्रमाणात कारवाई नंतर पण अशा प्रकारचे रस्त्यावर क्राईम होत आहे। म्हणून एक प्रोॲक्टिव्ह प्रोफेशनल पोलिसिंग अप्रोच म्हणून खरं एक ॲस्पेक्ट आहे रिॲक्टिव्ह पोलिसिंग। गुन्हा घडला की आम्ही आरोपी अटक करतो, चार्जशीट करतो, तपास करतो, ती एक गोष्टी झाली। परंतु प्रोॲक्टिव्ह पोलिसिंगचे एक स्टेप म्हणून एक मेसेज क्लिअर की कोणीही इथं गँगस्टर्स किंवा ऑर्गनाइज क्रिमिनल्स किंवा अशा प्रकारचे रस्त्यावर गुंड आणि दादागिरी करणारे लोकांच्या आम्ही खपणार नाही, ते अत्यंत कडक कारवाई अशा लोकांच्या विरुद्ध होईल म्हणून आयडेंटिफाईड लोकांना इथे बोलवण्यात आला होता आणि त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आली होती की जर कायद्याशी कोणी खिलवाड करतील तर कायद्या त्यांच्यासोबत खिलवाड करतील, हीच मेसेज देण्याची एक ऑब्जेक्टिव्ह म्हणून यांना सगळ्यांना बोलवण्यात आला होता। आणि खरं जे एक लोकांना भीती वाटते की अशा प्रकारचे क्रिमिनल आहे त्यांना पोलीस पण, अशा लोकांची मध्ये भावना कधी कधी असते की पोलीस पण काही करत नाही, कायदा पण काही करू शकत नाही, म्हणून एक लोकांना पण एक विश्वास दाखवण्याच्या दृष्टिकोनातून की कोणीही त्यांना त्रास दिला तर पोलीस त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहे आणि कोणीही असतील गँगस्टर, गुंडा, दादा, त्यांना सगळ्यांना कायद्याचे कडक कारवाई करून त्यांना आम्ही धर्तीवर ठेवणार, ही एक मेसेज इम्पॅक्ट क्रिएट करण्याची दिसते। आता तुम्ही बोलता बोललात की तुम्ही नागपूरवरून इथं आलात तेव्हा यायच्या आधी तुम्हाला एक साधारण सेन्स, तुम्ही अभ्यास केला असेल की काय शहर आहे, कशा पद्धतीचं आहे। तर जेव्हा कुठल्याही IPS ऑफिसरची बदली होते, तुम्ही खूप औरंगाबाद बीड सगळं फिरून आलेला आहात तुम्ही, यू नो एव्हरीथिंग, तर जेव्हा बदली होते
तेव्हा एक IPS ऑफिसर कशी तयारी करतो? बरोबर आहे. खरं आम्ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी म्हणजे सर्व भागात वेगवेगळे SP CP म्हणून काम केलेले आहे. परंतु पुन्हा एक नवीन ठिकाण होता. मी पुण्याला कधीही यापूर्वी आम्ही नोकरी केलेले नव्हते. पुणे अत्यंत एक मोठा शहर आहे, एक सांस्कृतिक राजधानी म्हणून त्याची ओळख आहे. अत्यंत एक देश विदेशात या शहराची एक ओळख आहे. परंतु अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट आणि लोकांना एक शांतीचे वातावरणात कोणताही शहराचे विकास होऊ शकतो. परंतु हळूहळू अशा प्रकारचे काही ॲक्टिव्हिटीज चालू आहे, अशा प्रकारचे बातमी पुण्याचे बाहेर राहून पण ऐकायचे. म्हणून एक तयारी हीच होती की आम्ही पारदर्शकरित्याने आणि अत्यंत कडक पाऊल उचलून कोणताही प्रकारची गैरकायदेशीर कृत्य, रोडवरची क्राईम असतील, इतर लँड ग्रॅबिंग किंवा इतर इकॉनॉमिक ऑफेन्सेस असतील, ड्रग्सचे मेनेस जे एज्युकेशनल हब या पुण्या शहराला म्हणतात, त्याथे यंग क्राऊड ड्रग्सवर एक मेनेस सारखे, एक एव्हिल सारखे इथे जे प्रमाण वाढत आहे. अशा प्रकारची ट्रॅफिकची मोठी समस्या पुण्याला आहे. हे सगळी गोष्टीला एक मनात एक विचार करून की काय काय प्रायोरिटीज राहील ती एक तयार करून आम्ही शहरात आलो होतो. आणि नंतर सगळे अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून, पत्रकारांची चर्चा करून, इतर स्टेक होल्डर्सची चर्चा करून एक प्रायोरिटी लिस्ट. सर, मी जेव्हा काही लोकांशी बोललो आणि तुमचं हे जर पाऊल तुम्ही उचललं, सगळ्या लोकांना एकत्र बोलवायचं, मोस्ट वॉन्टेड, आणि मग तुम्ही त्यांना सूचना दिली, तर असाही एक सूर आहे की जेव्हा जेव्हा नवीन CP येतो, आल्यानंतर त्यांना एक सांगायचं असतं की बाबा मी आता आलो आहे आणि आय एम व्हेरी स्ट्रिक्ट. यातनं दोन गोष्टी असतात. प्लीज फॉरगिव्ह मी की मला काही अपमान नाही करायचा, पण लोकभावना काय मी तुम्हाला सांगतो आणि ही संधी मला सोडायची नाही आहे की तुमच्याशी मी बोलतोय. तर दोन भावना असतात. एक असतो की तो माणूस, तो CP आलेला खरंच ऑनेस्ट, खरंच कडक, खरंच असतो. किंवा एक भावना अशी पण आहे की नाही रे, ते आलेले सांगतात, मग त्यांना सांगायचं असतं की मी किती कडक आहे आणि मग त्याच्यानुसार त्यांचे रेट्स वाढतात वगैरे, असे लोक बोलतात. तुम्हाला हे तुमच्याही कानावर येत असेल ऑफकोर्स की लोक कशा पद्धतीने बघत असतात पोलिसांना. तुमचा अनुभव काय आहे? बरोबर आहे. लोकांमध्ये ही भावना राहणे स्वाभाविक आहे. कारण कधी कधी अशा प्रकारचे परसेप्शन नक्कीच होतो की पोलीस दल असतील, प्रशासनाचे वेगवेगळे विभाग असतील, त्यामध्ये कायद्याचे विपरीत जाऊन किंवा कायद्याची मार्ग सोडून निर्णय अधिकारी वेगवेगळे कारणांनी घेत असते. अशा प्रकारचे भावना कधी कधी होतो. लोकांमध्ये ही भावना होणे स्वाभाविक आहे. आणि आम्ही एक पोलीस लीडर म्हणून, दलाचे एक सिनियर फंक्शनरी असताना आमची ही जबाबदारी आहे की आम्ही लोकांमध्ये हे संभ्रम काढू आणि लोकांना विश्वास देऊ की जे आम्ही आज प्रथम दिवस करत आहे तेच आम्ही शेवटचे दिवस पण करणार आहे. आणि जी आणि स्टेप्स आम्ही घेत आहे ते सस्टेनेबल लेवलवर पब्लिक इंटरेस्टमध्ये चालणार आहे. खरी ही गोष्ट नक्कीच आहे की बरेचसे डिसिजन्स आम्ही घेत असतो. डेली 100 डिसिजन्स आम्ही घेत असतो. कधी कधी काही डिसिजन चुकत पण असतील. डिसिजन घेत्यावर कधी चुकते तर ते मॉडिफाय करणे किंवा मागे घेणे. परंतु फायनल ऑब्जेक्टिव्ह आणि फायनल टार्गेट एकच आहे की विक्टिम्सचे ग्रीव्हान्सेसला रिड्रेस करणे, प्रामाणिकपणे करणे, प्रोफेशनलरित्याने करणे, कायद्याचे मार्गाने करणे, कायद्याची चौकटीत राहून करणे आणि इतर कोणताही कारणाने ही डिसिजन मॉडिफाय किंवा एमेंड होणार नाही, ही भावना हळूहळू लोकांपर्यंत पोहोचते. आणि मी नक्कीच आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की ज्या दिवशी कोणालाही वाटत असतील की पोलीस दल आता थंड पडला किंवा ते जे प्रथम दिवशी जे भूमिका होती आज ते थंड झाली, लोक कधी पण या आणि आमच्याशी चर्चा करा. मी 100%, 200% आश्वासन देऊ इच्छितो की आमची आणि आमचे दलाची निर्णय जे होईल ते पब्लिक इंटरेस्टमध्ये होईल आणि विक्टिम्स आमच्याकडून जाताना त्यांना 100% समाधान होईल असं मी आश्वासन देऊ शकत नाही. परंतु प्रयत्न आणि प्रयास 100% प्रामाणिकतेने होईल ही नक्कीच आहे. वा सर, आत्ता तुम्ही बोलता बोलता ते ड्रग्सचं तुम्ही बोललात, तर परवा मी एक इंटरव्ह्यू केला होता हर्षल पंडितांचा. ते रिहॅब सेंटर चालवतात. तर तिथे बोलता बोलता असा विषय झाला की मी बोललो पण आहे की प्रत्येक कॉलेजच्या बाहेर आज गांजा प्रोव्हाइड केला जातो. काही ठेले आहेत जिथे तुम्हाला सगळं मिळतं. तर तेव्हा मी म्हणजे पोलीस काय करतात
पोलिसांना सगळं माहीत असतं, पण पोलीस असं का करतात? आणि सर, तुम्ही मधल्या काळात खूप मोठी कारवाई केली होती ड्रग्सची, त्या कारवाईबद्दल पण मला ऐकायला आवडेल. पण त्याच्या आधी हे जे लहान मुलांना, कॉलेजच्या मुलांना पोखरणारं काही आता सुरू आहे आपल्याकडे, का पोलीस काही करत नाहीत? त्यांना सगळं माहीत असतं, कॉलेजच्या मुलांना माहीत असतं कुठे काय मिळतं, तर पोलिसांना का कळत? ही सांगणे की पोलिसांना सगळे माहिती आहे आणि पोलीस काही करत नाही, हे तितके संयुक्तिक नाही आहे. शहर मोठा असते, कर्मचारीची संख्या सीमित असते, परंतु रिकॉर्ड, फॉर एक्झाम्पल आता पुण्याला मी 2-2.5 महिन्यापासून आहे, जितके रिकॉर्डवरचे ड्रग पेडलर्स आहे, मॅन्युफॅक्चरर्स आहे, जे रिकॉर्डवर आहे, त्यांना सगळ्यांना बोलून योग्य सूचना देण्यात आलेली आहे. त्यांची घरझडती घेण्यात आलेली आहे, त्याचे मोटरसायकलची झडती घेण्यात आलेली आहे, त्याचे गाडी असतील तर गाडीची झडती घेण्यात आलेली आहे. काही नायजेरियन आणि फॉरेन नॅशनल्स या प्रकरणात सामील होण्याची दिसून आली, त्यांना काही लोकांना अटक करण्यात आली, काही लोकांना डिपोटेशनची कारवाई सुरू आहे. आमची ड्रग्सचे विरुद्ध प्रामाणिकपणे प्रयास सुरू आहे. परंतु अशा प्रकारची गोष्टीवर जोपर्यंत समाजाची, जोपर्यंत चांगले नागरिकांची ॲक्टिव्ह सपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत हे सस्टेनेबल लेवलवर सक्सेस मिळणे कठीण असते. काय केलं पाहिजे? फॉर एक्झाम्पल आता आम्ही सगळे कॉलेज प्रिन्सिपल्स आणि मॅनेजमेंटशी संपर्क करत आहे. एक कोटपा ॲक्ट आहे, त्यामध्ये कोणताही एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे 100 यार्डमध्ये इट इज नो टोबॅको झोन, सेल आणि परचेजवर आणि कन्झम्पशनवर बॅन असते. आम्ही आता 100 यार्ड ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनवरून आमची अपेक्षा मॅनेजमेंटकडून राहील की आपण 100 यार्ड एक बाउंड्रीसारखे एक आपण मार्किंग करून घ्या. आमचे पोलीस ऑलरेडी याच्यावर कारवाई सुरू केलेली आहे. सस्टेनेबल लेवलवर करण्याची दृष्टिकोनातून त्यांनी पण थोडा एक ॲक्टिव्ह भूमिका घ्यावी. काही दिसून आल्या तर आमचे डायल 112वर कळवावी, पोलीस स्टेशनला कळवावी, पोलीसवर विश्वास ठेवावी की यामध्ये आमची 0 टॉलरन्स आहे. मनात संभ्रम ठेवायची गरज नाही. हे खरा गोष्ट आहे की आज आम्ही कारवाई केले, 2-4 दिवसानंतर परत ते येतात म्हणून ते पोलिसांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे अशा गृहीत न धरणे, ही लोकांना विश्वास होणे गरजेचे आहे. लोक परत इट इज अ कंटिन्युअस फाईट, इट इज अ कंटिन्युअस स्ट्रगल. ते आमच्याकडे काही जादूची छडी नसते की आम्ही फिरवले आणि सगळे हे बंद झाले. ते फाईट असते, ते स्ट्रगल असते. परंतु काही वेळ, काही महिना, 2 महिना, 3 महिना लोकांनी जर ही भूमिका घेतली, ऑटोमॅटिकली ते रूटवरून निघून जाते. तर ही गोष्टी नो टोबॅको अराउंड 100 यार्ड्स ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, यामध्ये आमची अपेक्षा राहील नागरिकांकडून आणि मॅनेजमेंटकडून, स्टुडंट बॉडीजकडून, ॲक्टिव्हिस्टवरून की ही आपण होऊ द्यायचे नाही. ते आम्ही महानगरपालिकाला ऑलरेडी लिहित आहे की ते 100 यार्डचे आतून जे अशा प्रकारचे अतिक्रमणवर टोबॅकोचे सेल होत आहे त्यांना आपण इमिजिएटली रिमूव्ह करा. जे अतिक्रमण नाही आहे, ते प्रॉपर शॉप्स आहे, तिथे ऑब्व्हियसली नगरपालिका काढू शकत नाही, परंतु आम्ही त्याच्यावर जोरात कारवाई करू अशा प्रकारचे संस्था मॅनेजमेंटसोबत मिळून. परंतु शहरात जशा प्रकारचे हे स्वरूप होता आणि खरं जशा प्रकारची कारवाई आम्ही केली की 4000 कोटी रुपयाचे अंदाजन ड्रग्स आम्ही जप्त केली, म्हणजे ही ॲक्च्युली स्थिती स्पष्ट आहे की पुण्याला डिमांड जास्ती आहे म्हणून सप्लाय होता. डिमांडला संपवावाच लागेल आणि पेडलर्स, मॅन्युफॅक्चरर्स, रॅकेटियर्स या पूर्ण प्रकरणात सामील लोकांविरुद्ध कडक कारवाई करू. त्याचबरोबर जे कन्झम्पशनवाले लोक आहेत, जे एडिक्ट झालेले आहे, त्यामध्ये या यूथचे हे जे गार्जियन्स आहे, जे पेरेंट्स आहे, त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांना वेळेवर अशा लोकांना जे एडिक्शन्स आहे आयडेंटिफाय करून सायकॅट्रिस्ट किंवा रिहॅब सेंटर्स किंवा डी एडिक्शन सेंटर्स याचे मदत घेऊन त्यांना पण कारवाई करायला पाहिजे. म्हणजे पोलिसांची इच्छा पण असते, पोलिसांना सगळं माहीत पण असतं, पण कायदा हा एक भाग असतो. कायद्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. ॲज यू राईटली सेड की तुम्हाला पेडलर्स माहीत असतात, तुम्हाला प्रोव्हाइड कुठून होते ते माहीत, तुम्हाला सगळं माहीत असतं तुम्हाला, म्हणजे पोलिसांना, कारण त्यांचे नेटवर्क थोडं खतरनाक आहे. तर मग या
अशा लोकांना बोलून समज किंवा ताकीद देण्यापेक्षा कायद्यानं शिक्षेची तरतूद आणखी कडक करायला पाहिजे असं वाटतं का? नाही, ड्रग्सचे NDPS ॲक्ट जे आहे ते ॲज इट इज थोडा स्ट्रिंजेंटच ॲक्ट आहे. अशा काही त्याचे फारशी लवकर बेल होते अशी गोष्टी नाही आहे. कायद्यामध्ये बदल म्हणजे आय डोंट थिंक तशी काही रिक्वायरमेंट आहे. बट एक ओव्हरऑल सर्व स्टेक होल्डर्सला मिळून अशा प्रकारचे जे ॲक्टिव्हिटीज आहे त्यांना बंद करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि आम्ही पुणे शहर पोलीस दलाचे प्रमुख म्हणून नक्कीच हे आश्वासन लोकांना देऊ इच्छितो की हे आमच्यासाठी एक टॉप प्रायोरिटीचे इश्यू आहे. जे काही इतर स्टेक होल्डर्स आहेत त्यांना आम्ही या मोहीममध्ये सहभागी घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज आमची जे फीडबॅक आहे 2 महिन्यापूर्वी जी स्थिती होती आणि आजची स्थितीमध्ये नक्कीच फरक पडलेले आहे. का आणखी भरपूर काम या गोष्टीवर करायचे आणि आम्ही प्रायोरिटीने करत आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी मोठी कारवाई केली ड्रग्सच्या बाबतीतली, ती काय होती आणि ती कशी झाली सांगू शकाल? ती कारवाई अशाच प्रकारचे जी आम्ही मोहीम सुरू केले होते, सगळे रेकॉर्डवरचे क्रिमिनल्सला, ड्रग्सचे फील्डमध्ये असलेले क्रिमिनल्सला बोलवण्याची आणि त्यांची झडती घेण्याची कारवाई सुरू होती. अशाचमुळे एका आरोपीकडे 500 ग्राम MD भेटला. आता 500 ग्राम MD ज्यावेळी सुरुवातीला भेटला तर आमच्याकडे 2 पर्याय होता की ते कुठे सप्लाई करत होते ते बघायचे, दुसरा ऑप्शन होता की ते कुठून आणले ते बघायचे. आम्ही त्यावेळी पर्याय हे केले की आम्हाला सुरुवातीला कॉन्सन्ट्रेट करायचे की ते कुठून आणले आणि म्हणून कुठून आणले म्हणून जे अपवर्ड लिंकेजेसवर इन्व्हेस्टिगेट करताना ते जे एक लेवल ऑफ पेडलर होते त्यांच्याकडे 50 किलो मिळाला. नंतर त्यांनी 50 किलो कुठून आणला तर आम्ही कुरकुमला एक फॅक्टरी शोधले जिथे मॅन्युफॅक्चर होत होता. तिथे अंदाजन 600 किलो भेटला. आता आणखी त्यांनी कुठे सप्लाय केलेले आहे ते बघण्यात ते दिल्लीला सप्लाय केलेले आहे म्हणून दिल्लीला 1000 किलो भेटला. नंतर आणखी कुठे सप्लाय केले तर सांगलीला एका ठिकाणी 150 किलो भेटला. अशा म्हणून अपवर्ड लिंकेज तपासून ती पूर्ण रॅकेट अनर्थ करण्यात आली आणि ते काही इंटरनॅशनल लंडन वगैरेला पाठवले होते ती पण माहिती एजन्सीजला देण्यात आलेली आहे. आणि नंतर ही सगळे झाल्यानंतर अंदाजन जशा मी सांगितले 4000 कोटीचे सुमारास रिकव्हरी झाल्यानंतर आम्ही ते आता सप्लाय चेनवर की कुठे कुठे सप्लाय केला होता आणि नंतर आम्ही 13 नायजेरियन्सला पकडले, इतर काही आरोपीला पकडले. म्हणजे मोठ्या प्रमाणात ही पूर्ण रॅकेट मॅन्युफॅक्चरर, सप्लायर, पेडलर, ट्रान्सपोर्टर, कन्झ्युमरपर्यंत पोहोचण्याची आमची प्रयत्न होती. आणि ती तुम्ही आता सांगितलं ना की त्याचे रॅकेट खूप मोठं होतं, केवळ पुण्यापुरतं नव्हतं ते, तर ते सगळीकडेच होतं, फार दिल्लीपर्यंत होतं. तर महाराष्ट्रामध्येच हा सगळा आता जो ड्रग्सचा इश्यू आहे तो खूप मोठा झाला असं मला वाटतं. कोल्हापूरपासून पार अमरावतीपासून नागपूरपर्यंत सगळीकडेच झालं आहे. म्हणजे हा इंटरव्ह्यू फक्त पुण्यापुरता नाही आहे. सर पुण्याचे आत्ता मोठ्या जबाबदार पदावर हा एक भाग झाला, पण ही सगळीकडेच सगळ्या महाराष्ट्रातच हा इश्यू आहे. तर तुम्ही ॲज अ कमिशनर तुमचं एक नेटवर्क असतं, तुम्ही IPS ऑफिसर्सचं एक नेटवर्क असतं की वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारी मंडळी एकत्र बोलत असाल. तर तुम्ही जेव्हा असं टॉक करत असता तुमच्या हायर लेवलवर, तर तुम्हाला आता महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या कुठल्या जबाबदाऱ्या किंवा महत्त्वाची आव्हानं कुठली वाटत आहेत की हे राज्यासमोरची आव्हानं आहेत? ऑलरेडी शासनाने काही टार्गेट्स, काही ॲक्शनेबल पॉईंट्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल या प्रकरण असतील किंवा याचे पूर्वी काही एक ललित पाटील प्रकरण झाला होता. हे MIDCमध्ये जे बंद असलेले केमिकल फॅक्टरीज आहेत तिथे अशा प्रकारचे सिंथेटिक ड्रग्सची मॅन्युफॅक्चरिंग होत असल्याचे वारंवार दिसून आलेली आहे. म्हणून पोलीस यंत्रणा असतील, MIDCचे अधिकारी असतील, FDAचे असतील, एक्साईजचे असतील, सगळ्यांना शासनाने सूचना दिलेली आहे की MIDCवर अशा प्रकारचे फॅक्टरीजवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आम्हाला जनताशी पण आव्हान राहील की अशा प्रकारचे काही MIDCचे परिसरात किंवा इतर ठिकाणी अशा प्रकारचे सिंथेटिक ड्रग्स मॅन्युफॅक्चर होत असल्याची त्यांच्याकडे काही बातमी असतील नक्कीच पोलीस यंत्रणाला द्यावी. आम्ही ते पूर्णपणे नष्ट करू. त्याचबरोबर कोटपा ॲक्टचे जे 100 यार्डचे जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सचे विषय आहेत त्यावर बंधन आणणे अत्यंत गरजेचे आहे. कारण तीच जिथे सिगरेट किंवा टोबॅको विकते तिथेच ड्रग्सची पण सुरुवात होतो. काही प्रमाणात रेस्टॉरंट्स किंवा पब्सला अशा प्रकारचे ड्रग्सचे वापर होत असल्याचे वेळोवेळी तक्रार येत असतात.
परंतु त्याबद्दल पण लोकांना जर अशा प्रकारचे काही माहिती असतील तर कृपया करून कळवावी. आणि शेवटी जे पेरेंट्स आणि गार्जियन्स आहेत त्यांना यूथवर, त्यांचे चिल्ड्रनवर, त्यांचे वॉर्ड्सवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. किती वाजता जातात कॉलेज, किती वाजता परत येतात, किती वाजता परत येतात, कोण दोस्त मंडळी आहे, काय त्यांचे हे आहे, थोडीशी लक्ष देऊन योग्य करेक्टिव्ह स्टेप्स वेळेवर घेणे अत्यंत गरजेचे राहील. तुम्ही ना म्हणजे जबाबदार पदावर आहातच, कायदा सुव्यवस्था सांभाळताच, पण ॲज अन IPS ऑफिसर तुमची जी कक्षा आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे शहराच्या सायकॉलॉजीवर पण तुम्ही लक्ष ठेवून असतात. फक्त गुन्ह्याबद्दल बोलत नाही मी, लोक कशा पद्धतीने विचार करतात, काय सायकी आहे. तर पुण्याच्या केसमध्ये जेव्हा मी पाहतो ना सर, तेव्हा मला सतत असं वाटतं की सिंहगड रोडवरचा जो एरिया आहे तिथं सतत मुलं गाड्या पेटवत असतात, सतत टोळीयुद्ध सुरू असतं, कोयता गँग सुरू असतो. म्हणजे हे खूप अनाकलनीय आहे. हे काय लेवलला चालली सायकी, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? बरोबर आहे. ही स्ट्रीट क्राईम्स जे इश्यू आहे, म्हणजे स्ट्रीट क्राईम्सला गाडी पेटवणे किंवा कोयता घेऊन फिरणे, ही प्रमाण जसं मी सांगितले, मी इथे पुण्याला येण्याची पूर्वी पण अशा प्रकारचे खूप होतं. एक ॲक्टिव्हिटी दिसून आहे. एक जनरली एक मेनेस इथे शहराला झालेली आहे. म्हणून आम्ही स्ट्रीट क्राईम्स थांबवण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई आणि प्रायोरिटीवर ठेवलेले आहे. म्हणून हे गँगस्टर्स विरुद्ध आणून कारवाई करणे, जे इतर क्रिमिनल्स आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे, जे जुवेनाइल्स आहे जे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत त्यांचे गार्जियन्स आणि वडिलांना काउन्सिलिंग करणे की त्यांचे चिल्ड्रन का क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, ही सर्व गोष्टी, पेट्रोलिंग वाढवणे, हॉटस्पॉट्स आयडेंटिफाय करणे, मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. मला वाटते, म्हणजे मी काही अशा सेल्फ ग्लोरिफिकेशन करत नाही, परंतु जे काही प्रोॲक्टिव्ह स्टेप्स घेण्यात आलेली आहे, थोडा हे प्रमाण डिक्लायनिंग ट्रेंडवर दिसून येत आहे. मला विश्वास आहे की जे आमची झिरो टॉलरन्स स्ट्रीट क्राईम्सवर आहे, जे आमची ॲक्टिव्ह पोलिसिंग या दृष्टिकोनातून सुरू आहे, हळूहळू हे पूर्णपणे हे मेनेस आम्ही पुणे शहरातून खतम करू, हीच आमची टार्गेट राहणार. तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये, आता तुम्ही याच्या आधीपासून, की हे जे स्ट्रीट क्राईम सुरू होते किंवा मोठमोठे गुंड वरात काढतात, पब्लिकली फिरतात, त्यांना खूप मोठा क्राऊड मिळतो, अनेक असं खूपदा बघितलं गेलं आहे की एखादा गुंड किंवा काही कारणानं जातो पाच डबे आणि मग पॉलिटिकल नेता त्यांना भेटायला येतात, त्यांच्या घरच्यांना भेटतात आणि जातात. हे काय नवीन नाही आपल्याला, पण हे प्रमाण एकूणच अशा सिटीमध्ये खूप वाढलं आहे. ज्या सिटी शांत होत्या त्या सिटीजमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमाण वाढले. इन केस ऑफ पुणे, तुम्हाला असं वाटतं मधल्या काळामध्ये मुंबईमध्येच एक एन्काउंटरचं पर्याय शोधला गेला होता की हे संपवा आता, त्याशिवाय शक्य नाही आहे. हे पुण्याच्या केसमध्ये तुम्हाला असं वाटतं की हे खूप वाढतंय, वाढायला लागलं, असं काही करायला लागेल? 2-3 ॲस्पेक्ट आपल्या प्रश्नाला. सर्वात प्रथम जे शेवटची प्रश्न आहे एन्काउंटर, हे बघा, एन्काउंटरबद्दल जर पोलीस जे बलाचे वापर करतात, इन्क्लुडिंग यूज ऑफ फायर आर्म्स टू न्यूट्रलाइज अ क्रिमिनल, ही तरच असते ज्यावेळी अशी परिस्थिती असतील की ते आपल्यावर अटॅक केला किंवा ते त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी दुसरा काही पर्याय नाही आहे, तरच हे जे पाऊल उचलले जाते. परंतु क्रिमिनल्सला एन्काउंटरमध्ये न्यूट्रलाइज करणे ही काही सोल्युशन नसते. ही काही कायद्यात पण अशी कोणताही प्रोव्हिजन नाही आहे आणि ही अत्यंत चुकीचे ह्युमन राईट्स व्हायलेशनचे स्पष्ट प्रकार आहे. परंतु क्रिमिनल्सला योग्य प्रमाणे नियंत्रणात आणण्यासाठी कायद्यामध्ये भरपूर प्रोव्हिजन्स आहे. प्रामाणिकपणे पोलीस दलाला त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. जे काही आमचे रिसोर्सेसची कन्स्ट्रेंट असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कन्स्ट्रेंट असतील, मॅनपॉवरची कन्स्ट्रेंट असतील, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचे मदत आज आम्हाला आहे. CCTV शहरात मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे वापर करून मनापासून जर मनात पोलिसिंग करण्याची हे सगळे लोकांनी निर्णय घेतला, रिझल्ट भेटतात. ग्लोरिफिकेशन ऑफ क्राईम आणि क्रिमिनल जे आपण म्हणते की ते काही काही लोक ग्लोरिफाय करतात, सोशल मीडियावर काही रील्स टाकतात, ही कोणताही परिस्थितीत कोणाकडूनही ग्लोरिफिकेशन ऑफ क्राईम किंवा क्रिमिनल्स किंवा ॲक्टिव्हिटीज अशा प्रकारचे ग्लोरिफाय करण्याची प्रयत्नावर आम्ही सुवोमोटो प्रोॲक्टिव्हली आम्ही पूर्णपणे नियंत्रणात आणलेले आहे. आमचे सोशल मीडियावर पेट्रोलिंग आम्ही जोरात इंटेन्सिफाय केलेले आहे. लोकांची काही अशी हँडल्स असतील, पुणे 302, पुणे गुंडागर्दी, पुणे भाईगिरी, पुणे दादागिरी, अशा प्रकारचे कोणी रील्स टाकत असतात किंवा केक तलवारांनी केक कापणे,
खरं आम्ही वेट करत आहे की कोणी अशा प्रकारचे हे करतील. केला तर आम्ही दाखवू की काय कायदा आहे. केक तलवारांनी केक कापणे किंवा जेलतून निघताना ते बारात प्रोसेशन काढणे, अशावर टोटल झिरो टॉलरन्स आहे. कोणी करण्याची प्रयत्न पण अशा केला तर कायदा काय आहे त्यांना दाखवून देऊ. सरांबद्दल आता आपण बोलतोय, पुणे आणि एकूण कायदा व्यवस्था सर बोलतातच आहेत, आणि मला खूप छान वाटते की इतका विश्वास एखादा अधिकारी जर देत असेल तर तो विश्वास नागरिकांमध्ये पण येईल. तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय तर मला खूप बरं वाटते, पॉझिटिव्ह वाटते या सगळ्यामध्ये. हे सगळे प्रश्न लोकांचे जे माझ्या कामावर येतात ते मी थेट तुमच्याशी बोलतोय की लोक अशा पद्धतीने विचार करतात. कधी कधी लोकांना वाटतं संपून टाकाना सगळं, कशाला लोक पाहत, असेच एक सामान्य लोकांची जी म्हणणं असतं ते मी तुमच्यासमोर मांडलं. पण सर 95चे पासआउट आहेत IPS, आणि आता सरांचं थोडंसं आपण पर्सनल काय त्यांचं लाईफ होतं इकडं जरा घुसूया. कारण अशी जी मंडळी असतात, अशी माणसं असतात, ती समाजासाठी प्रेरणा असतात असं मला वाटतं. कुणीतरी कुठेतरी अभ्यास करत असतं. पुण्यामध्ये खूप सारी मंडळी IPS IASचा अभ्यास करतात, तर त्यांच्यासाठी पण हा इंटरव्ह्यू प्रेरणादायी ठरावा असं मला वाटतं. तुमच्याबद्दल बोलायचं तर सर, तुमचे बिहारमधली घर कुठं होतं, तुम्ही कसे आला, तुम्हाला का वाटलं IPSमध्ये यावं, सांगा ना. हो, आमची जसे आपण सांगितले बॉर्न अँड ब्रॉटअप इन पटना बिहार. आमचे फादर बिहार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये होते, ते 92-93मध्ये सुमारास रिटायर झाले. आमची मदर हिंदीची प्रोफेसर तिथे बिहार युनिव्हर्सिटीमध्ये होती, आणि आम्ही स्कूल, एक चांगला स्कूल होता पटनाला, सेंट मायकल्स हायस्कूल, ते ICSEचे स्कूल असायचे, त्यामध्ये आम्ही शिकलो. आता 9thमध्ये असताना ते स्कूल ICSEवरून CBSEला चेंज होत होता, आणि तिथे पटनाला इनफॅक्ट फर्स्ट टाईम हे फेज 85-86मध्ये होता की ज्यावेळी ICSEवरून लोक CBSEला स्कूल शिफ्ट होत होते. तिथे बुक्स किंवा NCERTचे बुक्स, गव्हर्नमेंट पब्लिकेशन तितके प्रमाणात मिळायचे नाही. म्हणून आमचे वडिलांनी निर्णय घेतला की दिल्लीला एक दिल्ली पब्लिक स्कूल, त्यावेळी अत्यंत पॉप्युलर, अत्यंत फेमस एक स्कूल होता, आज पण पॉप्युलर फेमस आहे, दिल्ली पब्लिक स्कूल RK पुरम. तिथे आम्ही शिफ्ट झालो, आणि 10thमध्ये आमची ॲडमिशन तिथे दिल्लीला झाली. तिथे मी हॉस्टेलला शिफ्ट केलो. तिथून आम्ही 10th, 11th, 12th केल्यानंतर आमची ॲडमिशन सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली युनिव्हर्सिटीचे, जे एक अत्यंत म्हणजे रँक नंबर 1 कॉलेज त्यावेळी देशात होता, तिथे इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये आमची ॲडमिशन झाली. आम्ही तिथे 3 वर्ष कॉलेज लाईफमध्ये अत्यंत अकॅडमिक्समध्ये तर ठीक आहे, परंतु एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण मोठ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही असायचे. फॉर एक्झाम्पल, आम्ही चीफ कोऑर्डिनेटर कॉलेज फेस्टिवलचे होतो, जे हार्मनी म्हणून एक कॉलेज फेस्टिवल सेंट स्टीफन्सला असायचे. आम्ही काही दिवस शेक्सपियर सोसायटीचे सेक्रेटरी होतो. आम्ही ब्रिज क्लबमध्ये ॲक्टिव्ह मेंबर होतो. अशा प्रकारचे भरपूर ॲक्टिव्हिटीजमध्ये तिथे कॉलेजमध्ये केले, आणि नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आम्ही लॉमध्ये ॲडमिशन घेतलं. तुम्ही LLM पण सर LLM? तर मी फर्स्ट इयरचला लॉमध्ये होतो, त्यावेळी आमची सिलेक्शन इथे पोलीसमध्ये झाली, म्हणून आमची लॉ कंप्लीट होऊ शकली नाही, आणि जस्ट फर्स्टच अटेम्प्टमध्ये आमची IPSमध्ये झाली, म्हणून ते आम्ही सोडलो लॉ, त्यावेळी कंप्लीट करू शकलो नाही. फर्स्ट इयरचे एक्झाम नक्कीच आम्ही दिले होते, परंतु ते राहून गेला त्यावेळी, आणि नंतर आम्ही जॉईन केले मसुरीला ट्रेनिंग, आणि नंतर हैदराबादला ट्रेनिंग. नंतर आम्ही ज्यावेळी SP होतो, तर जी राहिलेली लॉ होती ते परत एकदा फर्स्ट इयरपासून सुरू करून ते 3 इयर LLB कोर्स केले. नंतर आम्ही 2 वर्षाचे LLM कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये केले. मधला काळात 1 वर्षाचे आम्ही PG डिप्लोमा सायबर लॉमध्ये, त्यावेळी 2006चे सुमारास आम्ही सायबर लॉमध्ये डिप्लोमा केले. तर अशा प्रकारचे आम्ही थोडासा लॉमध्ये, कारण पोलीस ऑफिसर म्हणून पोलीस दलामध्ये योग्य क्षमतेने काम करण्याचे साठी लॉचे एक ज्ञान आणि लॉवर एक कंट्रोल कमांड होणे अत्यंत गरजेचे आहे असं मला वाटत होता. म्हणून आम्ही लॉची हे डिग्री. व्हाय IPS? फ्रँकली सर्व्हिसमध्ये सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन एक कॉमन असते UPSC द्वारा, आणि त्यामध्ये सर्व्हिसची रँकिंग असते. तर आमची जे रँकिंग होती, जे सर्व 99% लोकांची असतातच, ते फर्स्ट IAS असतात, सेकंड आमची पोलीस होती, थर्ड फॉरेन सर्व्हिस होती. आम्ही फॉरेन सर्व्हिसला थर्डमध्ये
जर आम्ही IFS अगर सेकंडमध्ये ठेवला असता तर बहुतेक आम्ही फॉरेन सर्व्हिसमध्ये होतो, परंतु आमची पोलीसमध्ये कारण थोडीशी फॅमिली टाईज असायची, म्हणजे बाहेर विदेशात जाण्यापेक्षा देशात काम करणे जास्ती हे आहे. अशा प्रकारचे एक बेसिकली हे फॅमिली डिसिजन होता की इथेच राहायचे. आणि खरं जे प्रीमियर सर्व्हिसेस, जे टॉप मोस्ट डिझायर्ड सर्व्हिसेस आहे हे 3 असते, IAS IPS फॉरेन, नंतर इतर सेंट्रल सर्व्हिसेस म्हणा चांगले आहे, परंतु IPS IAS फॉरेन सर्व्हिस एक मला हेच वाटतं की लोकांना IAS व्हायचं असतं, कारण त्यामुळे तसं रिस्क नसते, किंवा फॉरेन सर्व्हिसमध्ये गेल्यानं तुम्ही परदेशातच जात असता. IPS इज लाईक तुम्ही डायरेक्ट लोकांबरोबर असता, रिस्क असते, स्ट्रगल जास्त असतो. तर तुम्ही IPS का ठरवलं? कारण तुम्ही जे बघापासून सांगतात त्याच्यावरनं मला लक्षात आलं की वाचन तुमचं खूप आहे, साहित्याची आवड आहे, करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण तुम्ही होता, यू आर अ ब्राईट स्टुडंट असं दिसतं या तुमच्या बोलण्यावरनं. असं असताना जनरली माणूस IAS कडे जातो की आता आपण हो बरोबर आहे. फ्रँकली जर IAS ची जर रँक त्यावेळी जर अशा चांगला म्हणजे थोडा 2, 4, 5, 10, 15 रँक वर असला तर बहुतेक IAS मध्ये झाला होता, परंतु तिथे नाही भेटला. म्हणून IPS आणि IPS इज अ व्हेरी सॅटिस्फाईंग हे जे त्यांचे ट्रेनिंग जे हैदराबादचे आमचे पोलीस अकॅडमी, नॅशनल पोलीस अकॅडमी जे हैदराबादला आहे, म्हणजे तिथे इट इज लाईक अ वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहे. स्पोर्टिंग असतील, हॉर्स रायडिंग असतील, स्विमिंग असतील, जे काही आपण स्पोर्टिंग किंवा युनिफॉर्म सर्व्हिससाठी जे गरजेचे आहे ते स्टेट ऑफ दी आर्ट आयकॉनिक इन्स्टिट्यूट आहे. ट्रेनिंग तिथे गेल्यानंतरच एक अभिमान वाटते की फर्स्ट टाइम ज्यावेळी आपण युनिफॉर्म त्यांचे स्टिचिंग होऊन ज्यावेळी युनिफॉर्म आपण घालतो तर त्यावेळी तर 95-96ला तितके फोटोशूट आणि सेल्फीजचे प्रमाण नव्हता, परंतु आज जर आपण गेले तर तिथे नवीन लोक ज्यावेळी फर्स्ट टाइम युनिफॉर्म घालतात तर अर्धा टाइम त्यांचे सेल्फीच चालते आणि ते घरात मित्रांना, फॅमिलीला, सगळ्यांना पाठवायचे. म्हणून एक युनिफॉर्म घातल्यानंतर एक अभिमानची वाटतो जे फिलिंग असते ती अत्यंत चांगली आहे. आणि नंतर ज्यावेळी आपण फील्डवर येतो प्रत्यक्ष राज्यात, आता फॉर एक्झाम्पल मी बिहारचे, दिल्लीला एज्युकेशन, महाराष्ट्रात आमची हे झाले, तर सर्वप्रथम एक टार्गेट असते, एक प्रेशर असते की मराठी शिकायचे. म्हणून म्हणजे मी आज पण मला आठवतो की मी ज्यावेळी नवीन ASP म्हणून आलो आणि एका ठिकाणी आम्ही गणपतीचे मीटिंग अटेंड, पीस कमिटी मंडळांची बैठक आम्ही घेत होतो ASP म्हणून, SDPO म्हणून. तिथे आम्ही हिंदीमध्ये बोलण्यास सुरुवात केले आणि लोकांनी, सर्व मंडळचे लोकांनी उठून ते डिमांड केले की नाही, हिंदी नाही चालणार, मराठी बोला. त्यावेळी तुटाफुटा मराठी आम्ही बोलण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यावेळी निर्णय घेतले की आता 2-3च महिन्यामध्ये मला मराठी शिकायचे. म्हणून आम्ही न्यूजपेपर्सची वाचणे, म्हणजे सकाळी उठून ते 2-4 तास फक्त मराठीचे न्यूजपेपर वाचायचे. आमचे जे कर्मचारी बाजूला असायचे त्यांना समजावण्याची सांगायचे. आणि म्हणून एक याला तर अशा प्रकारचे हे अपडेट व्हावं लागतं, चॅलेंजेस असते. परंतु रस्त्यावर ज्यावेळी फील्डवर येताना जे पॉवर आहे, जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे अकाउंटेबिलिटी आहे, जे आपण पब्लिकसाठी करू शकतो, प्रत्येक फील्डमध्ये पोलिसांचे रोल असते. अगदी कौटुंबिक वाद असते, तिथे काहीतरी हस्तक्षेप करून सॉर्ट आउट करण्याची, सायबर क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, ट्रॅफिक, रस्त्यावरचे न्यूसेन्स, महिलांसोबत अश्लील कृत्य, पुतळ्यांना सुद्धा संरक्षण दिलं जातं पोलिस. तर सर्व समाजाचे 99% ॲक्टिव्हिटीजमध्ये पोलिसांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोल असते. म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे. ऑब्व्हियसली ते जे स्ट्रेस आहे किंवा जे स्ट्रेन राहतो फिजिकल तर एक गोष्टी आहे, परंतु मेंटल स्ट्रेस असते, ते पण हँडल करणे अत्यंत गरजेचे आहे. फिटनेस मेंटेन करणे अत्यंत गरजेचे आहे, मेंटल फिजिकल सगळे फिटनेस. म्हणून चॅलेंजिंग आहे, परंतु अत्यंत सॅटिस्फाईंग. सर, तुम्ही जेव्हा IPS झालात, फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालात, तर तुमची जी ओरल होती तिथं, तेव्हा काय प्रश्न विचारला गेला होता, ती कशी झाली होती? कारण ती खूप लोकांना क्युरियोसिटी असते की काय विचारतात, तर तुम्हाला काय विचारलं होतं इंटरव्ह्यूमध्ये? फ्रँकली जशा प्रकारची आमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड होती, म्हणजे
सेंट स्टीफन्स कॉलेजवरून इकॉनॉमिक्स ऑनर्स आणि ते पण फर्स्ट डिव्हिजनमध्ये 12thमध्ये इतके मार्क्स की स्टीफन्समध्ये ॲडमिशन होणे. जशा प्रकारचे आमची एक्सपोजर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये होती किंवा ते कम्युनिकेशन स्किल्सवर कमांड, तर अत्यंत सोपा, अत्यंत म्हणजे आम्ही अशा म्हणणार की मीच गाईड केले की इंटरव्ह्यू आमचे कसे प्रोसीड होईल, म्हणजे लीडिंग काही ना काही हे देऊन की तिथून कसे ब्रिजवर जाणे. ब्रिज एक कार्ड गेम आहे जे ब्रिजवर आम्ही ब्रिज सोसायटीमध्ये होतो, तर ब्रिज असतील किंवा शेक्सपियरबद्दलचे प्रश्न असतील किंवा ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये अकॅडमिक्सचे किती रोल आणि इतर, म्हणजे अत्यंत जनरल सारखे इंटरव्ह्यू, बट एव्हरीथिंग रिव्हॉल्विंग अराउंड माय पर्सनॅलिटी, माय बायोडेटा, त्यावर आम्ही ठेवलो. आणि नंतर 1-2 तर रेग्युलर क्वेश्चन्स असायचे. ते जे ग्लोबलायझेशन त्यावेळी देशची इकॉनॉमी ओपन अप होत होती, तर त्याचे हे एक प्रश्न अत्यंत हे होता की स्टीफन्सवरून लोक ज्यावेळी ग्रॅज्युएशन इकॉनॉमिक्समध्ये करते, पूर्ण बॅच ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज आणि किंवा IIM अहमदाबाद अशा प्रकारचे हे असते, त्यावेळी सिव्हिल सर्व्हिसेस एक कॉलेजमध्ये एक सेकंड सारखे प्रायोरिटी लोकांमध्ये होत होता. तर त्यावेळी अशा असताना तुम्ही का सिव्हिल सर्व्हिसेसवर हे केले, का तुम्ही फर्दर स्टडीसाठी विदेश गेले नाही, अशा प्रकारचे इश्यूज होता. परंतु अत्यंत सोपा, अत्यंत फ्रेंडली ॲटमॉस्फिअरमध्ये आणि अत्यंत कम्फर्ट लेवलमध्ये इंटरव्ह्यू झाला होता. आणि इंटरव्ह्यूवरून निघाल्यानंतर हे नक्कीच होता की होणार तर आहे, आता रिटर्नमध्ये कसं मार्क्स होईल त्यावर रँक डिसाईड होईल, परंतु ओव्हरऑल इंटरव्ह्यूमध्ये अत्यंत म्हणजे एक्स्ट्रीमली हाय मार्क्स आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये भेटला होता. वा सर, तुम्ही इथं आल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्ही खूप वर्ष काम करताय, तर तुम्हाला आवडलेली सिटी कुठली आहे? की आपण खूप सिटींमध्ये काम करतो, अर्थात ही आवडली म्हणून ती आवडली नाही असं मला म्हणायचं नाही, पण आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये इथं काम करायला मला आवडलं किंवा इथं मजा आली, जिथं मला असं वाटलं नव्हतं की सिटी अशी असू शकेल, सरप्राईज मिळालं, असं कुठली सिटी जिथं काम करायला आवडलं? खरं मी सांगू तर महाराष्ट्रात मी ऑलमोस्ट सगळे ठिकाणी काम केलेले आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही नोमॅडिक ट्राईब सारखे आहे आम्ही, म्हणजे इट इज लाईक वी एन्जॉय एव्हरी सिटी वी स्टे इन. म्हणजे कोणताही शहरात आम्ही 3-4 वर्षापेक्षा जास्ती राहिलेली नाही. मुंबई पण आम्ही 2-3 टेन्युअर केले, परंतु प्रत्येक टेन्युअर 2 किंवा 3 वर्षाचे राहिला. आता नागपूरला राहिलो तर 3.5 वर्ष एक टेन्युअरमध्ये राहिले. अशा सर्व ठिकाणी आम्ही 2-3 वर्ष बदली झाली की लगेच 2 दिवसात आम्ही शहर सोडतो. आमचे सोबत आमचे फॅमिली, आमचे आई वडील सोबत घेऊन आम्ही निघतो. तर आम्ही अत्यंत स्वखुशीने आणि नवीन एन्थुझियाझममध्ये आम्ही नवीन शहराला जातो. तिथे आम्ही आमचे पोलीस दलाचे लोकांना शी मैत्री किंवा शहराचे चांगले लोकांची मैत्री, एक शहराशी एक प्रेम स्थापित करून मनापासून त्या शहराला जे अपेक्षित आहे आमच्याकडून ते देण्याचे प्रयत्न करतो. परंतु सर्व ठिकाणी वेगवेगळे नवीन चॅलेंजेस असते, वेगवेगळे चॅलेंजेस. नागपूरला काही वेगळा चॅलेंज होता, पुण्याला काही वेगळा आहे, औरंगाबादला वेगळे इश्यूज, अमरावतीला वेगळे. म्हणजे हे 4 ठिकाणी आम्ही अर्बन पोलिसिंगमध्ये CP म्हणून होतो. SP मध्ये सोलापूर ग्रामीणला वेगळा, औरंगाबाद, ते सगळे ठिकाणी एक वेगळेच चॅलेंजेस असते. आणि म्हणजे आय एन्जॉय माय पोलिसिंग हेच आम्ही म्हणतो. आणि आय हॅव एन्जॉयड एव्हरी सिटी आय हॅव स्टेड. तरी मला जे हवं त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे, सरांनी उत्तर दिलेलं नाही आहे ते. पण आता म्हणजे आय एम इन पुणे आणि मला आता तर पुण्याची प्रेम होऊ लागलेली आहे. शहराची ओव्हरऑल व्हायब्रंट, सिटीचे व्हायब्रन्सी आणि लोकांना अपेक्षा, लोक राईट मिनिंग पीपल, जे लोक जे पोलिसांसोबत येऊन मिळून जे शहराचे सुधारण्याची दृष्टिकोनातून जे लोकांमध्ये एक मानसिकता आहे ती अत्यंत एक पॉझिटिव्ह कोऑपरेशनची भूमिका जे दिसते. आय हॅव स्टार्टेड एन्जॉईंग पुणे नाव आणि आय होप पुणे ऑल्सो टॉलरेट्स मी वेल. नाही होईल. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण इंटरव्ह्यूच्या, तर जाता जाता तुम्ही इतकी वर्ष काम करताय, इतके तुमच्या हाताखाली केसेस येत असतील ज्या तुम्ही सॉल्व्ह करत असता, पण तुम्हाला लक्षात राहिलेली एखादी केस सांगू शकाल का की जी तुमच्याकडे आली आणि तुम्हाला तो एक चॅलेंज वाटला की कशी सॉल्व्ह करायची आणि मग तुम्ही ती सॉल्व्ह केली? अशी कुठली, म्हणजे औरंगाबादची असेल, मुंबईची असेल, नागपूरची असेल किंवा पुण्याची, अशी एक केस की जी ही मी विसरणार नाही, ही माझ्यासाठी महत्त्वाची केस होती, असं सांगू शकाल? एक जे अत्यंत म्हणजे
खरं परत मी सांगतो, भरपूर असे डेली इश्यूज येते आणि अत्यंत सॅटिस्फाईंग पण, ऑब्जेक्टिव्ह अचीव केल्यानंतर अत्यंत सॅटिस्फाईंग पण असते. परंतु एक केस जे नेहमी नागपूरला म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये ते आहे, पण एका मायक्रो मॅच फिक्सिंगचे एक इश्यू नागपूरला होत होता. ज्यावेळी एक वन डे इंटरनॅशनल मॅच होता, वेस्ट इंडिज आणि इंडियामध्ये एक मॅच तिथे VCA नागपूरला होता. तिथे काही इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशनमधून एक आम्हाला अशा लक्षात आला की तिथे एक प्लेयर होता मॅर्लन सॅम्युअल्स म्हणून. ते काहीतरी इंटरनल टीम डिटेल्स ते बाहेर काही क्रिकेट बुकीजला पुरवत होता. आणि फॉर एक्झाम्पल असा आमच्याकडे जे लीड म्हणजे 100% शुअर एक हे इनपुट होती की त्यांनी सांगितली की उद्या ब्रायन लारा या रंगाची हेल्मेट घालणार, किंवा आज आम्ही या बॉलिंग ओपन आम्ही आज करणार, किंवा आमचे थर्ड बॉल नो बॉल होईल, किंवा अशा प्रकारचे मायक्रो डिटेल्स ते शेअर करत होता. आणि पुढच्या दिवशी ज्यावेळी मॅच सुरू झाला तर त्याच गोष्टीवर भरपूर सट्टा लागला. आणि नंतर आम्ही त्या प्रकरणात कारवाई केली. म्हणजे ICCला रिपोर्ट पाठवली, BCCIला रिपोर्ट पाठवली, आणि मॅर्लन सॅम्युअल्सला शेवटी म्हणजे खरं नागपूरला ते गोष्टी 2006चे सुमाराचे असतील. ही ज्यावेळी न्यूज ब्रेक झाला त्यावेळी सडनली पुढच्या दिवशी पूर्ण देश विदेशाचे इंटरनॅशनल स्पोर्ट्स चॅनल नागपूरला होता. आणि ही अत्यंत गाजलेले प्रकरण होतं. आणि नंतर शेवटी पूर्ण जे आमची इन्क्वायरी होती त्याच्या आधारावर मॅर्लन सॅम्युअल्सला इंटरनॅशनल क्रिकेटवरून बॅन करण्यात आला. काही वर्ष, 2 वर्षासाठी ते बॅन करण्यात आला. अत्यंत एक सॅटिस्फाईंग, अत्यंत चॅलेंजिंग एक हे पूर्ण इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन या होता. ही अत्यंत एक सॅटिस्फाईंग एक होता. परंतु ही सांगत असताना एव्हरी डे आम्ही इथे ऑफिसला असताना अशा प्रकारचे विजिटर्स येतात, त्यांचे ग्रीवांसेस असते, त्याचे इन्व्हेस्टिगेशन करून डिटेक्ट करण्याची त्यांची अपेक्षा असते. आणि आमचे प्रयत्न असते की अशा प्रकारचे केसेसला आम्हाला डिटेक्ट करायला पाहिजे आणि लोकांना समाधान करायला पाहिजे, ते लॉजिकल कन्क्लुजनवर घेऊन जायला पाहिजे, त्याच्या आरोपीला कन्व्हिक्शन व्हायला पाहिजे, त्या आरोपीची जे न्यूसेन्स फिर्यादीला आहे तेच बंद व्हायला पाहिजे. अशा प्रकारचे आम्ही रिड्रेस करायची आम्ही डेली लेवलवर आमचे आणि आमचे दलाचे प्रयत्न असतात. वा, आता फार महत्त्वाचा प्रश्न आहे. येत्या काळामध्ये इलेक्शन सुरू होते आणि इलेक्शनची ऑलरेडी वारं व्हायला लागले. आचारसंहिता आणि पासून सगळ्या गोष्टी त्या 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. इथं पण पोलीस दलावर खूप प्रेशर असतं कारण सगळं नीट व्हावं. तर तो प्लॅन तुमचा कसा आहे, कसा असणार आहे? बरोबर आहे. इलेक्शनमध्ये 2-4 मेजर ॲस्पेक्ट असते. नंबर 1 असते जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे त्याचे योग्य रीत्याने इन्फोर्समेंट, इम्प्लिमेंटेशन, लेवल प्लेईंग फील्ड व्हावी सगळे दलांसाठी, सगळे पक्षांसाठी, सगळे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी. ते मॉडेल कोड ऑफ कंडक्ट असते. त्यांना प्रामाणिकपणे अंमलबजावणी, पारदर्शकरित्याने अंमलबजावणी करणे ही काम ऑलरेडी ज्या दिवशी इलेक्शन घोषित झाला त्या दिवशीपासून ज्या दिवशीला काउंटिंग रिझल्ट निघेल तोपर्यंत हे चालू राहते. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त या काळात रॅलीज, इलेक्शन रॅलीज, प्रचार, VIP व्हिजिट्स हे मोठ्या प्रमाणात वाढले असतात. त्याचे योग्य नियोजन, त्याच्यामुळे कोणताही 2 गटामध्ये 2 पक्षामध्ये वाद होता कामा नये. ते सगळे योग्य परवानगीनी सगळे त्याचे कॅम्पेनिंग करत आहेत, त्यावर लक्ष ठेवणे. नंबर 3 जे पोलिंगचे दिवशी आहेत त्याच्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून, कारण फॉर एक्झाम्पल पुणे शहरचे आमचे हद्दीत अंदाजन 3200 बूथ्स आहे. सर्व बूथ मॅनेजमेंट, बूथचे बाहेरचे 100 मीटरचे मॅनेजमेंट, इमारतचे मॅनेजमेंट, ते सगळे पेट्रोलिंग्स, लोकांनी इन अ फ्री अँड फेअर एन्व्हायरमेंट ते जाऊन मतदान करायला पाहिजे. कोणताही प्रकारचे अवैध त्यामध्ये कृत्य होता कामा नये. याच्यासाठी अंदाजन पूर्ण दल त्या दिवशी रस्त्यावर असते. म्हणजे इट इज ॲक्च्युली की आमची बाहेरून पण आम्ही मनुष्यबळ मागवतो. म्हणजे आमचे जर 8000 कर्मचारी असतील तर आय कॅन से की आमचे 8000 पेक्षा जास्ती कर्मचारी त्या दिवशी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बंदोबस्त करतात. तर ती पूर्ण बंदोबस्ताचे नियोजन, त्यांचे कर्मचाऱ्यांचे वेलफेअरचे गोष्टी, त्यांचे जेवणाची सोय, त्यांचे सगळी गोष्टीचे नियोजन, म्हणजे एक
एक मोठा एक्सरसाइज आहे, परंतु अत्यंत एक रिस्पॉन्सिबिलिटीची हे आहे आणि अत्यंत एक सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स आहे इलेक्शन चे हे पूर्ण प्रक्रियाचे मध्ये सहभाग होणे. ह्याच्यामध्ये ना सर, आता तुम्ही पोलीस आपापल्यापर्यंत काम करत असतातच, म्हणजे त्यात काय वादच नाही, म्हणून सगळं नीट चाललंय. पण वेन इट्स कम टू इलेक्शन खूप खूप काही अनऑफिशियल गोष्टी पण घडत असतात, जे आपल्याला कळत नसतात, कळतात पण आपण काय करू शकत नाही. खूप न सांगण्यासारख्या गोष्टी असतात की ज्या वर तुम्हाला व्हाईट नसतात पण त्या ब्लॅकमध्ये असतात. अशा केसेस, अशा प्रकरणांमध्ये पोलीस कसं काम करतात? मी सांगितले मॉडेल कोड ऑफ कंडक्टचे एन्फोर्समेंट करणे ही एक प्रमुख जबाबदारी पोलीस यंत्रणा आणि इलेक्शन मशिनरीची आहे. त्यावर आमचे फ्लाइंग स्क्वॉड्स मोठ्या प्रमाणात, जॉईंट स्क्वॉड्स पोलीसचे आणि ॲडमिनिस्ट्रेशनचे आम्ही तयार केलेले आहेत. ते फिरत असते. लोकांना तक्रार देण्यासाठी आज टेक्नॉलॉजीचे वापर करून वेगवेगळे ॲप्सचे माध्यमाने लोक तक्रार करत असतात. आज लोक असे गप्प राहत नाही. लोकांना पण अशा प्रकारचे व्हायलेशन्स दिसते तर लोक पण तक्रार करते. त्यावर पोलिसांना आणि प्रशासनाला त्वरित त्यावर कारवाई करण्याची ही पूर्ण प्रक्रिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया करून बारकाईने मॉनिटरिंग होत असते. पूर्ण प्रयास, पूर्ण प्रयत्न, पारदर्शकता आणि हे सगळे गाईडलाईन्सचे एन्फोर्समेंटचे असते. कधीकधी एकाच गोष्टी नक्कीच नजरातून सुटत असतील, परंतु आमचे जे कमिटमेंट आहे, आमची जी डेडिकेशन आहे लेवल प्लेइंग फील्ड क्रिएट करायची, ती पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न आमच्याकडून होत असते. सर, याच्यामध्ये आता समजा सर्वसामान्य माणूस तक्रार करतो, पण तक्रार लवकर त्याचं निराकरण होत नाही पोलिसांकडून, आणि बऱ्याचदा गोष्टी घडत असतात आजूबाजूला, त्या सांगायच्या असतात पोलिसांना. तर अशी काही हेल्पलाईन जी 100 तर लोकांना माहितीच आहे, पण आल्यानंतर तुम्ही काही असा ईमेल तयार केला आहे का, किंवा डायरेक्ट वन विंडो की पटकन सांगा काय, किंवा तक्रार केल्यावर पण काही निराकरण होत नसेल तर सांगा? मी 100 तर आता बदललेले आहे, 112 आहे. मी लोकांना आवाहन करणार की डायल 112चे आपण वापर करावी. सगळे कॉल्स रेकॉर्डेड असते. सगळ्यांवर टाईम फ्रेममध्ये आम्हाला रिस्पॉन्ड करणे दलावर बंधनकारक आहे. आपण त्याचे वापर करावी. त्याचे व्यतिरिक्त आम्ही काही प्रोॲक्टिव्ह स्टेप्स घेत आहोत. फॉर एक्झाम्पल, आता जे काही फिर्यादीचे प्रकरण प्रलंबित आहे पोलीस स्टेशनला, आम्ही फिर्यादी दरबार घेण्याची नियोजन केलेले आहे की आमचे अधिकारी त्यांना बोलून त्यांची काय अपेक्षा होती, किती पूर्ण झाली, किती पूर्ण झाली नाही, ते किती त्यांची अपेक्षा पूर्ण करणे कायद्याची चौकटीत शक्य आहे, किती शक्य नाही आहे, त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची आम्ही मोहीम सुरू केलेली आहे. ते आता आणखी जोरात ती मोहीम म्हणजे कंटिन्यू राहणार आहे. ते आणखी आम्ही जोरात त्यावर गती करणार, किंवा लोकांना डेली लेवलवर काही विषय असतील ते बिंदासपणे प्रभारी अधिकारी जे पोलीस स्टेशनचे आहेत त्यांना भेटा. ACPs आहे, DCPs आहे, ॲडिशनल CPs आहे, जॉईंट CP आहे, आपण भेटा. आणि आम्ही तर डेली प्रत्येक दिवस सकाळी संध्याकाळी व्हिजिटर्सला भेटत असतो. मला भेटा. पूर्णपणे आमचे दलाचे प्रयत्न लोकांचे जे ग्रीवांसेस आहे त्यांचे निराकरण करण्यासाठी राहील. एक गोष्टी नक्कीच आहे की काही प्रकरण आहे ज्यामध्ये जरी आमची इच्छा असतील तर आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, काही मॅटर्स, सिव्हिल मॅटर्स आहे ज्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करायची अधिकार नाही आहे. तर अशा प्रकारांमध्ये आमची प्रयत्न असते की आम्ही लोकांना समजावून सांगू की आपण पोलीसकडे चक्कर न मारता आपण कोर्टात आपल्याला जावं लागेल, चांगली वकील घ्या, आपण कोर्टात जाऊन त्याचे निराकरण, त्याचे सोल्युशन काढा. ही पण एक चॅलेंज असते, परंतु आमचीवर जबाबदारी आहे की ते आम्ही पारदर्शकप्रमाणे त्यांना ती सूचना द्यायला पाहिजे, ती आम्ही करण्याची प्रयत्न. शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय पोलिसांसाठी, पोलिसांचे प्रमुख म्हणून, आता इतके वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की पोलिसांना आणखी एक अधिकार हा असायला पाहिजे, किंवा अपडेट पोलीस दल व्हायला पाहिजे, किंवा पोलिसांकडे ही आणखी गोष्ट हातात आली तर खूप गोष्टी कंट्रोल होतील, असं वाटतं तुम्हाला? नाही, खरं मला वाटते की जितके शासनाने पोलीस दलांसाठी मागच्या काळात दिलेली आहे, मनुष्यबळचे संख्या वाढवण्याची असतील, किंवा नवीन प्रोजेक्ट्स जे पोलीस दल लीड करत आहे, सायबरचे फ्रंटवर असतील, टेक्नॉलॉजीचे फ्रंटवर असतील, CCTVसाठी जे निधी देत आहे, जे बिल्डिंगसाठी निधी देत आहे, जे पोलीस हाऊसिंगसाठी निधी देत आहे, जे कायद्यामध्ये वेळोवेळी जे
आवश्यक तो प्रमाणे अमेंडमेंट करत आहे. आम्हाला वाटते आमच्याकडे पूर्ण अधिकार आहे. सर्व साधन सामग्री जितके शक्य आहे ते मिळत आहे. कधी कधी अशा लोकांचे हे असते की मनुष्यबळची कमतरता आहे. मनुष्यबळची कमतरता तर हे कधी लोकांना कधी सॅटिस्फाई होऊ शकत नाही, जे काही दिले तर नाही. परंतु टेक्नॉलॉजीचे आणि कम्युनिटीचे पार्टिसिपेशन घेऊन पोलिसिंग करण्याची पूर्ण रचना याचेपेक्षा जास्ती चांगली होऊ शकत नाही. ऑब्व्हियसली आय मीन एव्हरी डे इज वी कॅन ॲड समथिंग, स्पेशली यूज ऑफ टेक्नॉलॉजीचे विषयावर. परंतु फक्त कमिटमेंट, आणखी जोरात कमिटमेंट की मनापासून पोलिसिंग करून लोकांमध्ये एक विश्वास की पोलीस दल सगळ्यांसाठी जे करतात कारवाई ते सगळ्यांसाठी एकच सारखे करतात. फक्त रूल ऑफ लॉवर शहरात प्रिवेल होतो. हे लोकांमध्ये मानसिकता, लोकांमध्ये विश्वास पोहोचायला पाहिजे. हीच आमच्याकडून, पोलीस दलांकडून शासनाची अपेक्षा आहे. पोलीस दलांना जनताकडून तीच अपेक्षा आहे आणि आमचे ॲज अ लीडर आम्हीची पण तशीच प्रयत्न असते. सर, तुम्ही आता टेक्नॉलॉजीचा मुद्दा बोलला जो खूप महत्त्वाचा आहे. तर सायबर असू दे, सायबर क्राईम्स असू देत, पायरसीपासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता AI पण यायला लागले. AI इज अ बिग आता खूप चॅलेंज आहे ते आपल्यासमोर की कोण आहे कोण नाही कळत नाही आहे. तर याला हे चॅलेंज तुम्ही कसं पाहता? पोलीस त्याच्यासाठी सतर्क आहेत का? पोलीस अपडेट होत आहेत का? पोलिसांना ट्रेनिंग दिलं जात आहे का? हे जे AI नवीन सगळं आपल्यासमोर यायला लागले चॅलेंज, याकडे तुम्ही कसं पाहता? डेफिनेटली बघा, त्यामध्ये दोन ॲस्पेक्ट आहे. एक यूज ऑफ AI फॉर पोलिसिंग, यासाठी ऑलरेडी शासनाने एक कोर कमिटी तयार केलेली आहे आणि त्या IIM नागपूरसोबत मिळून आमचे पोलीस दलाचे काही अधिकारी मिळून ते स्टडी करत आहे की AIची आम्ही कुठे कुठे यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आमची पण नियोजन आहे की पुण्याला ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी एक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम हो, ज्यामध्ये AIचे पण वापर करून एका जंक्शनचे जर सिग्नलचे टायमिंग बघायची तर ती पूर्ण परिसराची ट्रॅफिक काउंट बघून आणि AIवर अँटिसिपेट करून की आता पुढचे 1 तास काय ट्रॅफिकचे फ्लो होईल, त्यावर ट्रॅफिकचे सिग्नल्स सिंक्रोनाइज व्हायला पाहिजे. तर तशा प्रकारचे आमची एक प्लॅनिंग सुरू आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही एक्झाम्पल देतो की मरीन ड्राईव्हवर जर वानखेडे स्टेडियमला एक क्रिकेट मॅच आहे. आता क्रिकेट मॅच आहे तर त्या दिवशी क्रिकेट मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी काय ट्रॅफिक म्हणजे वर्लीपासून बँड्रा सीलिंगपासून नॅरिमन पॉईंटपर्यंत राहील, त्याचे AI बेस्ड एक अँटिसिपेशन आणि नियोजन अशा प्रकारचे सिस्टम मनात आहे, जे आम्ही पुण्याला इम्प्लिमेंट करण्याची आमची नियोजन आहे. तर याचबरोबर AI म्हणून क्राईमवर काय इफेक्ट होईल त्याचे पण स्टडी सुरू आहे. फॉर एक्झाम्पल 5G जे मोठ्या प्रमाणात आला तर त्यावर क्राईम किंवा सायबर क्राईम किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर होणारे क्राईम्स याचे काय स्वरूप बदलेल आणि त्यासाठी आमचे यंत्रणाला काय कॅपॅसिटी बिल्डिंग गरजेचे आहे, त्या सर्व गोष्टीवर आमची वेळोवेळी चर्चा एक्सपर्टसोबत आणि आमचे लोकांची ट्रेनिंग करून ते आम्ही कॅपॅसिटी बिल्डिंग करण्याचे प्रयत्न करत असतो. परंतु खरी गोष्टी आहे, टेक्नॉलॉजीचे वापर आम्हाला पोलिसिंगमध्ये करायचे आणि टेक्नॉलॉजीचे वापर जे क्रिमिनल्स करत आहे त्यांना तोंड देण्यासाठी एक कदम त्यांचे पुढे राहायचे. ही दोन्ही चॅलेंजेस पोलीस दलासाठी आहे. नाही, आणि मला खात्री आहे की यातूनही पोलीस दल मार्ग काढेल, कारण आपल्याकडे अशी हुशार माणसं आहेत म्हणून आपण आता सगळं चालू राहिलं आहे. तर सर, तुम्ही आवर्जून मित्रमंडळमध्ये आलात आणि तुमचे विचार मांडलेत. मला खरंच बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच सर. आणि मला खात्री आहे की याच्यातून सरांच्या विचारांमधून एकतर विश्वास मिळेल आपल्या सगळ्यांना, एक, आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पुण्याचे असा नसा पण एक पोलीस अधिकारी कशा पद्धतीनं शहराला डिसिप्लिन आणण्यासाठी काम करत असतो तेही तुम्हाला लक्षात येईल. तर थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू मित्र परिवार. फार अत्यंत चांगली एक कन्व्हर्सेशन आज झाली. थँक्यू. तर मित्रमंडळी जरूर पहा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ही मुलाखत कशी वाटली मला जरूर सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तरीही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपण ते सरांपर्यंत पोहोचवू शकतो. तर मला खात्री आहे की पुणे लवकरच, म्हणजे आहेच शांत शहर ते, पण पुणे लवकरच खूप शिस्तबद्ध आणि पुन्हा एकदा या शहरात जावं असं वाटणारं शहर होईल. आणि यातनं सगळा जो काही कायदा आणि सुव्यवस्था नक्की इथं लागू होईल. तर थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.